नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। तर मित्रांनो, हाय कोर्ट ऑफ बॉम्बे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरतीच्या संदर्भात एक महत्त्वाची नोटीस जाहीर केली बघा मित्रांनो। ज्यांचे पेपर झाले आहेत त्यांच्या संदर्भात ॲन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म फॉर स्क्रीनिंग टेस्ट याबद्दल एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे बघा मित्रांनो। त्याबद्दल ही नोटिफिकेशन त्यांनी जाहीर केलेली आहे। ही नोटिफिकेशन आता आपण यामध्ये बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये त्यांनी दिला आहे बघा मराठीमध्ये। जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती 2023 यांच्याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी बघा मित्रांनो 4 डिसेंबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्या अनुषंगाने 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024ला लघुलेखक ग्रेड 3 वगळता बाकी कनिष्ठ लेखिका आणि शिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आलेली आहे। या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म हे विद्यार्थ्यांच्या लॉग इन ID मध्ये दिनांक 2 मार्च 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर सदर जी ॲन्सर की आहे या जे ॲन्सर कीमध्ये जर विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास ते विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो 2 मार्च 2024 सकाळी 8 ते 4 मार्च 2024 रात्री 11:55 या टाईममध्ये विद्यार्थ्यांना लॉग इन करून या संदर्भात हरकती घ्यायची आहे। यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन वेब लिंक्स यासोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्या लागणार आहेत। वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही आहेत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाची अशी अपडेट आहे। 1 मार्च 2024ची अपडेट आहे। कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी जी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली होती त्याची ॲन्सर की आता 2 मार्च 2024 ते 4 मार्च 2024 या कालामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत त्यांना त्यांच्या लॉग इनमध्येच हे बघा मित्रांनो लॉग इन लिंक दिली आहे, यावर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला तुमची ॲन्सर की तुम्हाला मिळून जाईल। आणि एक महत्त्वाची अपडेट आहे बघा मित्रांनो, 4 मार्च 2024 नंतर तुम्हाला तुमची ॲन्सर की डाउनलोड करता येणार नाही आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले आहेत त्या विद्यार्थ्यांनी 4 मार्च 2024च्या आताच स्वतःची ॲन्सर की डाउनलोड करून घ्यायची, जरी त्यांना आक्षेप घ्यायचा नसेल तरी। आणि ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी 2 मार्च 2024च्या सकाळी 8 वाजतापासून ते 4 मार्च 2024च्या रात्री 11:55 ते आक्षेप घेऊ शकतात। त्यानंतर ते आक्षेप घेऊ शकणार नाही आहे बघा मित्रांनो। त्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी याच टाईममध्ये आक्षेप घ्यावा आणि ज्यांना ॲन्सर की डाउनलोड करून घ्यायची आहे त्यांनी आताच करून घ्यावी बघा मित्रांनो। कारण की खूप विद्यार्थी म्हणतात की तारीख गेल्यानंतर की ॲन्सर की कशी डाउनलोड करायची, तर 4 मार्च 2024 नंतर ॲन्सर की ही तुमच्या वेबसाईटवरून काढून टाकण्यात येते। तर त्यामुळे 4 मार्च 2024पर्यंतच तुम्ही दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंतच तुमची ॲन्सर की डाउनलोड करून घ्यायची बघा मित्रांनो। जी लॉग इन करायची लिंक आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तसेच या PDF ची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। सर्वांना ऑल द बेस्ट, धन्यवाद।